विद्यार्थी मित्रांनो, समुद्रात नियमितपणे भरती व ओहोटी येत असते याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. ही भरती आणि ओहोटी येण्याचं कारण काय असेल याचा अभ्यास तुम्ही भूगोलामध्ये केलेला असेल. काय होते की पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्यामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण बल असते आणि या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम ह्या भौगोलिक घटनांवर होत असतो. भरती आणि ओहोटी त्यातीलच एक. आता चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो सूर्यापेक्षा पृथ्वीला जवळ आहे. त्यामुळे जलावरणामध्ये पाण्याची पातळी वाढणे, कमी होणे ह्या गोष्टीवर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त फरक पडतो. म्हणजे चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे भरती आणि ओहोटी होत असते आणि ती दिवसातून 2 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्थानी होत असते. वेगवेगळ्या स्थानावर भरती आणि ओहोटीची वेळ ही वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा निर्माण होतो. त्यामुळे त्या स्थानावर भरती येते. फुगवटा निर्माण होतो म्हणजे काय, किनाऱ्यावर पाण्याची पातळी वाढते, त्याला म्हणतात भरती. व त्या स्थानांपासून ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंशचा कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते आणि तिथे ओहोटी येते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा उपयोग करता येईल किंवा भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये याबद्दल विस्तृत स्वरूपामध्ये माहिती तुम्हाला मिळेल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता आपण बरेच वेळा न्यूटनने सांगितलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, अभिकेंद्री बल, असं बरंच आतापर्यंत आपण वाचलं, अभ्यास केला. परंतु पृथ्वीचे गुरुत्वीय बल याबद्दल आपल्याला आणखी माहिती पाहायची आहे. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल की तो काळानुसार बदलेल. कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने 0 होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो, म्हणजे पृथ्वीवर येऊन पडतो. यावर आधारित आपल्याला उदाहरणे पाहायची आहे, जी तुम्हाला पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत. त्यामध्ये उदाहरण पहिलं,
मागील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण काढा. बघा, तुम्ही पान नंबर 6 वर असलेले उदाहरण बघितले आहे. त्यामध्ये तुम्ही काढलं होतं महेंद्र आणि विराट यांच्यामध्ये असणारं गुरुत्वीय बल. आता आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण काढायचे आहे. त्या उदाहरणामध्ये आपल्याला महेंद्रचे वस्तुमान दिले होते 75 किलोग्रॅम. आता इथे महेंद्रच्या बाबतीत पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण आपल्याला काढायचे आहे. त्यामुळे विराटच्या वस्तुमानाचं आपल्याला इथे काम नाही. म्हणजे तिथे M1 वस्तुमान हे महेंद्रचं आपण घेतलं होतं आणि M2 हे वस्तुमान विराटचं होतं. इथे आता पृथ्वीचं वस्तुमान आणि महेंद्राचं वस्तुमान यांची तुलना आपल्याला करायची आहे. म्हणजे त्याच्या किमती आपल्याला सूत्रामध्ये टाकायच्या आहे. सूत्र तेच आहे आपल्यासाठी. म्हणजे आता अगोदर दिलेल्या गोष्टी म्हणजे दिलेली माहिती आपण पाहून घेऊ. पृथ्वीचे वस्तुमान बरोबर M1 बरोबर 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. पृथ्वीची त्रिज्या R बरोबर 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. महेंद्रचे वस्तुमान M2 बरोबर 75 किलोग्रॅम आणि G गुरुत्व स्थिरांक बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. आता याच्यामध्ये पृथ्वीचे वस्तुमान, पृथ्वीची त्रिज्या आणि गुरुत्व स्थिरांक, वैश्विक गुरुत्व स्थिरांक, ह्या 3 गोष्टी आपल्याला पाठ करणे गरजेचे आहे किंवा त्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हे दिलेलं नसलं तरी उदाहरण सोडवता आले पाहिजे. आता आपल्याला गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल, त्याच्यासाठी हे सूत्र आहे F बरोबर Gm1m2 छेद R वर्ग. इथे फक्त R काय घेतला आपण? कॅपिटल आहे, कारण ही त्रिज्या आहे पृथ्वीची, बरोबर. आणि महेंद्र कुठे आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर. म्हणजे केंद्रापासून पृथ्वीचा जो परिघ आहे तेवढ्या परिघावरच्या एका बिंदूवर तो बसलेला आहे. 6.67 म्हणजे आता सूत्रामध्ये किमती टाकतोय आपण. 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 75 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेद 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. हे कंसात घेतलंय आपण. हे काय असणार? न्यूटन मध्ये. आणि आता इथे गुणाकार जर केला आपण 75 गुणिले 6.67 किंवा 75 गुणिले 6 अगोदर करून घ्या आणि हा पूर्ण गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 733 न्यूटन. आता याच्यामध्ये हे 733 न्यूटन असं एकदम आलेलं आहे. म्हणजे आपण काढलेलं आहे, ते तुम्ही काढू शकता. यांचा गुणाकार करून घ्यायचा. त्याच्यानंतर हे घातांकित संख्यांचा जो गुणाकार असतो, घातांकाचे नियम तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा गुणाकार करतो आपण तेव्हा त्यांच्या घातांकांची काय होते? बेरीज. म्हणजे 24 वजा 11 बरोबर किती येते? 13 येते. आणि खाली इथे आता घातांकां असे कंसामध्ये जर असलं तर तिथे काय होते? घातांकांचा गुणाकार होते. म्हणजे 6 दुनी 12 म्हणजे इथे 10⁻12 येणार. आणि हे वर गेल्यानंतर काय होणार? वजा होणार. वरती अधिक आहे म्हणजे अंशामध्ये काय आहे? 10⁻13 आणि छेदामध्ये 10⁻12. हे 12 वर गेल्यानंतर वजा होतील आणि वजा झाले म्हणजे पुन्हा
हे 10⁻12 वर गेल्यानंतर काय होणार, याचं ते वजा होणार. म्हणजे काय, याचं उत्तर काय येणार मग, 10⁻13 छेद 10⁻12, म्हणजे याचं उत्तर येणार फक्त 10. म्हणजे 10⁻1 10 येणार उत्तर फक्त, बरोबर. म्हणजे ह्या गुणाकारावर फक्त एक शून्य वाढणार आणि शेवटी गुणाकाराने नंतर 6.4 ने त्याला भागल्यानंतर उत्तर किती येते शेवटी, 733 न्यूटन. आता ह्या गणिती क्रिया तुम्हाला यायला पाहिजे. हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्व बलाच्या 1.83 गुणिले 10⁹ पट आहे. म्हणजे आपण जे बल काढलं होतं, किती आलं होतं ते, 4.002 गुणिले 10⁻7 आणि हे 733 न्यूटन यांची तुलना केली तर ते किती येते, हे बल 1.83 गुणिले 10⁹ पट येते. त्यानंतर दुसरं उदाहरण, विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्रचा वेग किती असेल. दिलेली माहिती, महेंद्राचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0, त्यावरील गुरुत्वीय बल आपण आता अगोदर काढलं ते F बरोबर 733 न्यूटन, महेंद्राचे वस्तुमान तेच m बरोबर 75 किलोग्रॅम, t बरोबर 1 सेकंद, 1 सेकंदानंतरचा वेग काढायचा आहे आपल्याला. महेंद्राचे त्वरण a, आता त्वरणाचं सूत्र पण अगोदर आपण बघितलं आहे, a बरोबर F याला छेद m, 733 छेद 75 मीटर प्रति सेकंद वर्ग, हे त्वरणाचं एकक आहे, मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि याचा सरळ सरळ हा भागाकार केल्यानंतर उत्तर येते 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग. न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे, न्यूटनचं पहिलं समीकरण सुद्धा आपण अगोदर आता त्याची रिव्हिजन केली आहे. महेंद्राचा 1 सेकंदानंतरचा वेग v बरोबर u ची किंमत 0 अधिक 9.77 गुणिले 1 बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंद वेगाचा एकक आहे. मीटर प्रति सेकंद वेगाचे एकक काय, मीटर प्रति सेकंद. हा वेग पृष्ठ 6 वरील उदाहरण 2 मधील महेंद्रच्या वेगाच्या 1.83 गुणिले 10⁹ पट आहे. जरा डोके चालवा. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते, म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते किंवा खेचते. सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर पडते, परंतु पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही. बघा, पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असते. चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो, परंतु चंद्र कधी पृथ्वीवर येऊन पडल्याचं आपण बघितलं नाही. असं का होत असेल? बघा त्याचं उत्तर, पृथ्वी भोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीतही असंच घडत असते. काही उपग्रह जे असतात पृथ्वीचे किंवा कृत्रिम उपग्रह सोडलेले असतात. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पण आहे, नैसर्गिक उपग्रह, आणि बाकी कृत्रिम उपग्रह काही सोडलेले आहेत. तर हे कृत्रिम उपग्रह चंद्र यांच्या बाबतीत काय घडते की ते पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करत असतात. पृथ्वी त्यांना स्वतःकडे आकर्षितही करत असते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाही. याचं कारण असं आहे की चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेग यामुळे ते होते. हा वेग प्रचंड असतो, त्यामुळे ते सतत परिक्रमा करत असतात.
हा वेग जर नसता त्यांच्यामध्ये तर ते मात्र पृथ्वीवर येऊन पडले असते. हे कारण आहे, आपण एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती पृथ्वीकडेच परत येते, किंवा झाडावरील सफरचंद हे पृथ्वीवरच येऊन पडते, वर जात नाही.